नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे मस्त आपण मेथीची भाजी बनवणार आहे, लसूण मेथी बनवणार आहे। हे बघा इकडं मेथीच्या 2 पेंड्या आणलेल्या आहेत, छान अशा निवडून घेतलेल्या आहेत, चांगली मस्त अशी लाल कोरची आहे ही भाजी, गावरान भाजी आहे मेथीची। आणि इकडे घेतलेली आहे भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण थोडी आपल्याला मेथी छान अशी झणझणीत करायची आहे, त्यासाठी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत मी। आणि लसूण मेथी म्हणल्यावर थोडासा लसूण पण आपल्याला जास्तच टाकायचं आहे। हे बघा इकडे एक लसूण घेतलेला आहे गड्डा सोलून, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। चला मग आता आपण छान अशी मेथी धुवून घेणार आहे। हे बघा इकडे भाजी वगैरे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इकडे आपण ठेवलेला आहे आता कढई, लसूण एकदम बारीक कापून घेतलेला आहे, तेल सुद्धा गरम झालेले आहे। आता आपण टाकून घेऊया लसूण। लसूण लाल झालेला आहे, आता टाकू आपण मिरची। मिरची थोडी जास्त टाकलेली आहे आणि लसूण मेथी म्हटल्यावर लसणाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे, छान लागते लसूण मेथी मध्ये एकदम खायला। मिरची लसूण आपण तळून घेऊन टाकून द्यायचं टोमॅटो। मिरची एकदम झणझणीत मिरची आहे। काय भाजीमध्ये टोमॅटो टाकत नाहीत, पण मेथीच्या भाजीत टोमॅटो टाका एकदम खायला छान लागते। जे आपला मेथीचा कडवटपणा असतो तो कमी होतो टोमॅटो टाकल्यामुळं। टोमॅटोला छान असं तेलामध्ये विरघळून घ्यायचंय आपल्याला। बघा इकडे भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि थोडीशी मुगाची डाळ आपण भिजत ठेवलेली होती, हे पण डाळ टाकायचं आहे। डाळ टाकून छान लागते, तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकला तरी मेथी खायला छान लागते, पण मुगाची डाळ टाकून मी आज मेथी बनवणार आहे। टोमॅटो मिरची तेलात चांगली तळलेली आहे, आता टाकून घेणार आहे आपण मेथीची भाजी। मेथी टाकून झालेली, तर मेथीला चांगलं परतून घेणार आहे आता। हलवून घ्यायची आपल्याला मेथी। हे बघा चांगली मेथी एकसारखी आपल्याला अशी हलवून घ्यायची आहे। आपण मीठ वगैरे टाकलेलं नाहीये, परतून घ्यायची आहे आपल्याला पहिला भाजी। हे आपण जी डाळ भिजत ठेवलेली होती डाळ पण यातच टाकून घेऊया। मुगाची, तुरीची, हरभऱ्याची डाळ पण छान लागते एकदम मेथीच्या भाजीला टाकून खायला एकदम बनवायला। मीठ टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे, डाळ टाकलेली आहे आपण। चांगली एकदम परतून घेऊया। बघा डाळ मेथी मीठ वगैरे टाकलेलं आहे, आता चांगले आपण मेथीला परतून घेणार आहे। गरम गरम मेथी ज्वारीची भाकरी एकदम खायला छान लागते, चपाती।
भाकरीसोबत भाज्या खायला छान लागतात एकदम. त्यासाठी नक्की भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या तुम्ही खाऊ शकता. हाय बघा आपल्या मेथीला आता पाणी सुटतंय. तेच पाणी आपण आटेपर्यंत आता हिला छान मस्त अशी आपल्याला शिजवून घ्यायची. थोडासा गॅस कमी करून आपण हिला चांगली मऊ अशी भाजी आपण आता शिजवून घेणार आहे. बघा 5 मिनिट ठेवली होती. मेथी आपली छान अशी झालेली आहे, एकदम सुटसुटीत मेथी झालेली आहे. बघू शकता पाणी वगैरे आटलेलं आहे आणि गरम गरम मेथी आता आपल्याला खाण्यासाठी तयारच झालेली आहे. मग आजची आपली लसूण मेथी कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडलं असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छोट्याशा रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.